तर असं ना की वजन सर्वांनाच कमी करायचं असतं, म्हणजे जे हेल्दी आहेत त्यांना वजन तर कमी करायचं असतं, किंवा 2 किलो वाढले, 3 किलो वाढले, 5 किलो वाढले की लगेच आपण मेंटेन पण ठेवतो. पण काय असतं की सगळं नुसतं एक्सरसाइज करायच्या आणि वजन कमी करायचं हे पण योग्य नाहीये. नुसतं डाएट घेऊन वजन कमी करायचं हे अजिबातच योग्य नाहीये. सगळ्या गोष्टी बॅलन्स ठेवून करायच्या असतात. तर आता आणि त्याच्यामध्ये जर सोपा डाएट आणि सोप्या एक्सरसाइज जर असल्या आणि त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट आले की अजून मजा येते आपल्याला आपली वेट लॉस जर्नी पुढे न्यायला. तर तशाच आजच्या ह्या एक्सरसाइज आहेत, ह्या 4 प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगणार आहे ना, दाखवणार आहे ना, म्हणजे आपण करणार आहोत सोबत सोबत. तर ह्या प्रॅक्टिस पूर्ण टोटली बॉडीचा फॅट कमी करतात. तुमच्या बॉडीवरती कुठेही फॅट असो, इव्हन पोटावरती असो, हिप्स वरती असो, थाईवरती असो, आर्मवरती असो, कुठेही तुमच्या बॉडीवरती फॅट असू द्या तो कमी होणारच आहे. आणि याच्यासोबत बॅलन्स ठेवून तुम्ही जर डाएट घेतलात तर, आता डाएट म्हटलं की सगळ्यांनाच वाटतं बापरे हे नको ते नको. खूप जण मला असे कॉल येतात किंवा माझ्या बॅचेस मध्ये बाहेरचे असे मेसेज येतात, म्हणजेच कमेंट येतात की आम्ही काहीच खात नाही, आम्ही चहा सोडला. 1 कप चहा सोडल्याने तुमचं वजन कमी नाही होत, त्यापेक्षा तुम्ही तो चहा घ्या. तुम्ही बाहेरचं जंक फूड सोडलं तर तुम्ही तुमचं वजन कमी नाही होऊ शकत, कारण की तुम्ही घरात कसा आहार घेता ते खूप महत्वाचं आहे. तर बॅलन्स ठेवून आहार घ्यायचा. जर तुम्ही दिवसभरात 2-4 टाइम खात असाल तर मग तिथे तुम्ही 2 टाइम खायला चालू करायचं, तिथे तुम्हाला चांगली मदत होते. प्लस तुम्ही जर तिथे 2च टाइम खात असाल तर जे काही खात असाल ना 2च टाइम खाताय त्यातला आहार तुम्ही कमी करायचा आहे, म्हणजेच तुम्ही जेवणामध्ये तुमची क्वांटिटी कमी करायची आहे. असं वेगळं वेगळं करायचं असतं बॉडीवरती, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतात. एकच करत गेलं तर बॉडीला सवय होते. म्हणून रोज काही वेगवेगळ्या एक्सरसाइज असतात त्या पण तुम्हाला करायच्या असतात. माझ्या चॅनलवरती मी डेली एक्सरसाइजचे व्हिडिओज, डाएट त्याच्यासोबत तुम्हाला शेअर करत असते. काही ड्रिंक असतात त्या पण वेगवेगळ्या पद्धतीने हप्त्यातनं, म्हणजे एक्सरसाइज तर रोज करायच्याच नसतात. एक एक्सरसाइज तुम्हाला दुसऱ्या दिवशी नाही करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही वेगळं काहीतरी करायचं आहे. प्लस तुम्ही डाएट पण वेगवेगळी पद्धत फॉलो करू शकता. 1 हप्ताभर हा डाएट घेतला, इथे थोडासा ब्रेक देऊन तुम्ही दुसरं काहीतरी फॉलो करायचं आहे. 1 हप्ता हा झाला, परत तुम्ही 2 दिवस आपलं नॉर्मल रुटीन वरती यायचं, म्हणजे बॉडीला कन्फ्युज ठेवायचं की एकाच गोष्टीची सवय नको लागायला. जर त्याच गोष्टीची सवय लागली की होतं असं की बॉडीला सवय झाली ना की हा मला हेच आहे आणि मला हेच भेटणार आहे, याच्यातनच मी माझा फॅट आहे तो स्टोअर करून ठेवते. मग त्याच्यामुळे आपलं वजन येतं स्टक होऊन जातं, थांबतं. मग खूप जणांना वाटतं की अरे मला तर रिझल्टच येत नाही, मी तर एवढी मेहनत करते, मी तर एवढी एक्सरसाइज करते, मी एवढा डाएट घेते, पण मला रिझल्टच नाहीये. पण खरं कारण हे आहे की बॉडीला त्याच गोष्टीची सवय झालेली आहे आणि बॉडी त्याच्यामध्ये आपल्या तयार होऊन बसलेली आहे. जसं आपण रोजची आपली कामं करतो ना, धुणे, भांडे, कपडे, लादी, त्याच्यामध्ये आपल्या कॅलरीज कमी होतात, पण त्या गोष्टींची आपल्या बॉडीला सवय झालेली की रोजचं जे रुटीन आहे, मी जॉबला जाते, हे घरी येऊन हे करते ते करते, अशीच पद्धत असते. तर असं तुम्ही हा डाएट फॉलो करून आजच्या ह्या प्रॅक्टिस करू शकता आरामातच. तर सिंपलच दाखवायचा प्रयत्न करते, काहीच हार्ड नाहीये. या पोझिशन मध्ये यायचं, पायामध्ये अंतर करायचं. आता इथे हाताला वरती न्यायचं, श्वास भरत लॉक करायचं हाताला वरती, अँड इथे ट्विस्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. फक्त ट्विस्ट केल्याने काय होणार, याच्यामध्ये काय कॅलरीज कमी होतात का? हो, पूर्ण बॉडी खेचल्या जाते. जर तुम्ही सोबत कराल तुम्हाला पण जाणीव होणार. पूर्ण हातापासून तुमच्या पायापर्यंत बॉडीवरती प्रेशर येतं, आणि जर बॉडीवरती प्रेशर येत असेल, आपली चरबी ताणत असेल, तिथे तुमच्या कॅलरीज कमी झालेल्याच आहेत. एवढा स्टेप करून देखील काम येतो, आरामात येतो. आता याच्याच नंतर आपल्याला ही पोझिशन करायची आहे, सिंपल आहे. श्वास भरत वरती हात न्यायचे, पायाला मागे. 1 2 3 4 5 6 7 8
9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 रिलॅक्स. आता तिसरी प्रॅक्टिस करण्यासाठी सिंपल याच पोझिशन मध्ये, पोझिशन हीच ठेवायची आहे. आता इथे हाताला या पोझिशन मध्ये नेलं आपण, पायाला आणि हाताला वरती न्यायचं या पोझिशन मध्ये. इथे पूर्ण पोटाचा घेर असेल तर कमी होतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला देखील. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. या झाल्या 3 प्रॅक्टिस. आता ही व्हेरिएशन तुम्ही जेवण झाल्यावरती 1-1.5 तासांनी केव्हाही करू शकता. 2 टाइम करायचे, 2 टाइम पण करू शकता. आता याच्यानंतर चौथी प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. या पोझिशन मध्ये जायचं, हाताला पूर्ण किक मारायची या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 6 7 5 4 3 2 1 रिलॅक्स. ह्या 4 प्रॅक्टिस ह्याचे राऊंड घ्यायचे. ऍटलीस्ट तुम्हाला 40-40चे 2 राऊंड. आणि चांगला आहार घ्यायचा. जे काही खात असाल ते चेंज करायचं. ठीक आहे. जर 2 टाइम खात असाल त्यातला आहार कमी करा, जेवणाचा म्हणजे क्वांटिटी कमी करा. आणि 4-5 टाइम जर खात असाल तर ते 2 टाइम जेवणावरती या. बस चांगल्या पद्धतीने पाणी प्यायचं, चांगली झोप घ्यायची, मस्त फॅट कमी होतो. जर ह्या गोष्टी तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा बॅचेस जॉईन करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने डाएट प्लॅन प्लस डेली योगासनं असतात. वेगवेगळ्या पद्धतीने रोजचं घ्यायचा प्रयत्न असतो माझा. फेस योगा असतो, मेडिटेशन असतं, सगळ्या काही गोष्टी असतात. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही एनी टाइम दिलेल्या नंबरवरती मला कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत